नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण वन लाइनर जीकेचे 50 प्रश्न बघणार आहोत, जे येणारे आरोग्य सेवक भरती म्हणा किंवा ग्रामसेवक किंवा पोलीस भरती यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, सप्तरथ मंदिर कोठे आहे? उत्तर महाबलीपुरम. प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वामीनारायण मंदिर अक्षरधाम कोठे आहे? उत्तर गांधीनगरमध्ये. प्रश्न क्रमांक 3 आहे, ब्लॅक पेगोडा नावाने कोणते मंदिर प्रसिद्ध आहे? उत्तर कोणार्कचे सूर्य मंदिर. प्रश्न क्रमांक 4 आहे, खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 5 आहे, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा कोणत्या शहरात आहे? उत्तर अजमेर, जे की राजस्थान हे राज्यात येते. प्रश्न क्रमांक 6 आहे, तिरुपती मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 7 आहे, दिलवाडा जैन मंदिर कोठे आहे? उत्तर माउंट आबू, राजस्थान येथे. प्रश्न क्रमांक 8 आहे, होयळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? उत्तर एलवीड. प्रश्न क्रमांक 9 आहे, हिंदू स्थापत्यकलेची अप्रतिम उदाहरणे असलेले प्रसिद्ध सूर्यदेव मंदिर असलेले कोणार्क कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर ओडिशा. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणार्कचा काळा पेगोडा कोणत्या देवतेला समर्पित आहे? उत्तर सूर्य. प्रश्न क्रमांक 11 आहे, उंदरांचे मंदिर म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मंदिर कोणते आहे? उत्तर कर्णीमाता मंदिर. प्रश्न क्रमांक 12 आहे, शेख सलीम चिश्ती यांचा दर्गा कुठे आहे? उत्तर फतेहपूर सिक्री. प्रश्न क्रमांक 14 आहे, सूर्य मंदिर कोठे आहे? उत्तर कोणार्क. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील सर्वात मोठे हिंदू मंदिर श्रीरंगा मंदिर कोठे आहे? उत्तर तिरुचिरापल्ली. प्रश्न क्रमांक 16 आहे, खजुराहो मंदिर कोणत्या धर्माशी संबंधित आहे? उत्तर हिंदू आणि जैन धर्म. प्रश्न क्रमांक 17 आहे, दिलवाडा जैन मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर राजस्थान. प्रश्न क्रमांक 18 आहे, कामाख्या मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर आसाम. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारत नावाचा उगम प्राचीन काळातील कोणत्या तेजस्वी राजाशी संबंधित आहे? उत्तर भरत चक्रवर्ती. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? उत्तर मुंबई. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर गंगा नदी. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतातील सर्वात रुंदीने मोठी नदी कोणती आहे? उत्तर ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील सर्वात उंच मिनार कोणता आहे? उत्तर कुतुब मिनार. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? उत्तर हिराकूड धरण. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? उत्तर चेनानी नेसारी बोगदा. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे? उत्तर स्टॅच्यू ऑफ युनिटी. याची उंची किती आहे ती मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 27 आहे, मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते? उत्तर पिट्युटरी. प्रश्न क्रमांक 28 आहे, रेखीय संवेग संरक्षण म्हणजे काय? उत्तर न्यूटनचा दुसरा नियम. प्रश्न क्रमांक 29 आहे, सूक्ष्मजीवांपासून कोणते घटक मिळतात जे सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी वापरले जातात? उत्तर प्रतिजैविक. प्रश्न क्रमांक 30 आहे, उष्णता गतीच्या पहिल्या नियमांच्या संकल्पनेची पुष्टी कोण करते? उत्तर ऊर्जा संवर्धन. प्रश्न क्रमांक 31 आहे, आदर्श वायू ऊर्जा कशावर आधारित असते? उत्तर तापमानावर. प्रश्न क्रमांक 32 आहे, पेट्रोलियमची गुणवत्ता काय दर्शवते? उत्तर ऑक्टेन क्रमांकानुसार. प्रश्न क्रमांक 33 आहे, स्टीम फर्नेसमध्ये आयर्न ऑक्साईडचे ऑक्सिडीकरण काय असते? उत्तर कार्बन. प्रश्न क्रमांक 34 आहे,
तुम्हाला मानवी शरीरात सर्वात मोठे हाड कुठे मिळेल? उत्तर मांडीत. प्रश्न क्रमांक 35 आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कोणते जीव हातभार लावतात? उत्तर गांडूळ. प्रश्न क्रमांक 36 आहे. सूर्यामध्ये कोणते मूलद्रव्य जास्तीत जास्त प्रमाणात असते? उत्तर हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 37 आहे. मानवी शरीराच्या कोणत्या भागात पायरिया होतो? उत्तर दात आणि हिरड्या. प्रश्न क्रमांक 38 आहे. डायमंड म्हणजे काय? उत्तर शुद्ध कार्बन क्रिस्टल. प्रश्न क्रमांक 39 आहे. लाल रक्तपेशी कुठे तयार होतात? उत्तर अस्थिमज्जेत. प्रश्न क्रमांक 40 आहे. कोणती ग्रंथी शरीरातील थर्मोस्टेट म्हणून काम करते? उत्तर हायपोथॅलेमस. प्रश्न क्रमांक 41 आहे. पक्ष्यांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? उत्तर ऑर्निथोलॉजी. प्रश्न क्रमांक 42 आहे. प्रसिद्ध बिग बँग थिअरी कोणत्या मुख्य तत्त्वावर आधारित आहे? उत्तर थर्मोडायनामिक्सचे तत्त्वे. प्रश्न क्रमांक 43 आहे. प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर का शिजते? उत्तर वाढलेल्या दाबाने उत्कलन बिंदू वाढतो. प्रश्न क्रमांक 44 आहे. मोपला चळवळ कधी आणि कुठे झाली? उत्तर 1921 मलबार, जे की केरळमध्ये येते. प्रश्न क्रमांक 45 आहे. स्वराज्य संघटनेची स्थापना कोणी केली? उत्तर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास. प्रश्न क्रमांक 46 आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या? उत्तर सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 47 आहे. दांडी यात्रा कधी सुरू झाली? उत्तर 12 मार्च 1930 रोजी. प्रश्न क्रमांक 48 आहे. कोणत्या खनिजाला मूर्खाचे सोने म्हणतात? उत्तर पायराईड. प्रश्न क्रमांक 49 आहे. हायड्रोमीटर उपकरणाद्वारे काय मोजले जाते? उत्तर सापेक्ष घनता. प्रश्न क्रमांक 50 आहे. मानवी रक्तात लाल रंगाचे कारण काय आहे? उत्तर हिमोग्लोबिन. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.